नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा जागेचा पेच अद्यापही कायम असतानाच नारायण राणे यांचा मात्र सभांचा धडाका पाहायला मिळतोय. राणे उद्या राजापूर आणि जयगडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. भाजपामध्ये नारायण राणे तर शिंदे गटामध्ये किरण सामंत यांच्या नावाची उमेदवारीसाठी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र या पार्श्वभूमीवर नारायण राणे उद्या सभांचा धडाका लावणार आहेत. दोन ठिकाणी नारायण राणे यांच्या जाहीर सभा होणार आहेत. त्यामध्ये राजापूर आणि जयगडमध्ये ते सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून किरण सामंत यांच्या नावाची देखील चर्चा आहे. दरम्यान शिंदे गटाची ताकद रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नसल्याचं नारायण राणे यांनी वक्तव्य केलेलं होतं. मात्र आमचा दावा कायम असल्याचं उदय सामंत म्हणाले होते. त्यामुळे आता नेमका उमेदवार कोण येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच आता नारायण राणे यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून किरण सामंत यांचं नाव चर्चेत होतं.